नमस्कार. शिक्षणाच्या वाटामध्ये मी अनिकेत पेंडसे तुमचं स्वागत करतो. शिक्षणाच्या वाटामध्ये शिक्षण क्षेत्राशी निगडीत असे नवनवीन विषय आम्ही हाताळत असतो आणि आजचा आपला विषय आहे रोजगार क्षमता वाढणारे पदविका अभ्यासक्रम. आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर विनोद मोहितकर. सर, स्वागत तुमचं शिक्षणाच्या वाटामध्ये. नमस्कार. सरांची चर्चा आपल्याला करायची, मात्र सरांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. डॉक्टर विनोद मोहितकर हे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. 17 वर्षांपासून तंत्रशिक्षण विभागातली वेगवेगळी पदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि 35 पेक्षा जास्त शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समधनं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. सर, चर्चेला सुरुवात करूयात की केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण ही आजची एक मानसिकता असते किंवा हा एक दृष्टिकोन असतो. कशा प्रकारे पाहताय तुम्ही? गेली अनेक वर्ष 17 ते 18 वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात. मुळात शिक्षणाचा जो उद्देश आहे तो उद्देश एक सुसंस्कृत समाजामध्ये सुसंस्कृत जीवन जगण्याकरता मूलभूत त्याला जी म्हणजे नॉलेज स्किल्स ॲक्वायर करायचं असतं त्या दृष्टीने शिक्षणाकडे बघितलेलं पाहिजे. आता हे बघत असताना एक मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, ही भागवण्याकरता कुठेतरी एक अर्निंगसुद्धा त्याला मिळवणं गरजेचं आहे. तर एक रोजगारक्षम म्हणजे शिक्षण घेत असताना रोजगारक्षमतासुद्धा कशी वाढत जाईल हा सुद्धा प्रत्येकाने एक दृष्टिकोन ठेवावा आणि रोजगारक्षम करणाऱ्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपलं शिक्षण पुढे न्यावं असं माझं युवा विद्यार्थ्यांना आव्हान आहे. त्याचसाठी पदविका अभ्यासक्रम अर्थात डिप्लोमाचे जे अभ्यासक्रम असतात ते फार फायदेशीर ठरत आहेत असाच एक चित्र निर्माण झालेलं आहे. कशा प्रकारे पाहताय तुम्ही? पदविका अभ्यासक्रमामध्ये आम्ही जो स्किल कंपोनंट आणि एक प्रॅक्टिकल ओरिएंटेशन जे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना देतोय 3 वर्षाच्या त्याच्या पदविका अभ्यासक्रमाच्या कार्यकालात, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना जेव्हा उद्योगधंद्यांमध्ये जेव्हा जातात तेव्हा एक त्याच्यामध्ये एक डेअर डेव्हिल वृत्ती मुळात उपजत असते. आणि डिप्लोमाचा विद्यार्थी एक करून बघण्याची जी वृत्ती असते त्यामुळे तो समजा डिग्री केल्यानंतर सुद्धा जेव्हा उद्योगधंद्यात जात असेल किंवा डिप्लोमानंतर जरी उद्योगधंद्यात जात असेल तर तो एक आपली वेगळी छाप पाडतो. त्यामुळे तो इतर अभियंत्याच्या मानाने तो पुढेच असतो, सरस असतो, सरस असतो. अधिकाधिक प्रॅक्टिकल नॉलेज त्याच्याजवळ असतं किंवा तशा प्रकारे मोल्ड झालेला असतो तो. येस. काय आहे, आमचं जवळपास आता एक्झॅक्टली सांगायचं म्हणजे 17-18 या शैक्षणिक वर्षापासून एक नवीन अभ्यासक्रमसुद्धा आम्ही रिवाईज केलेला आहे. जो मुळात होता त्यापेक्षा रिवाईज करून त्यामध्ये एक इंडस्ट्री कंपोनंट जवळपास 50 ते 60% प्रॅक्टिकल कंपोनंट म्हणजे प्रॅक्टिकल कंपोनंट आणि स्किल कंपोनंट हा त्यामध्ये घातलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट्सला एक मायक्रो प्रोजेक्ट हा कॉन्सेप्टसुद्धा आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 4थ्या सेमिस्टरनंतर 6 आठवडे इंडस्ट्री इंटर्नशिप नावाचा एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन केलेला आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रीमध्ये जाऊन 6 आठवड्यात तिथल्या एन्व्हायरमेंटमध्ये काय चालतंय, आपले स्वतःचे स्किल अपडेट करणं किंवा एक उद्योगधंद्यामध्ये काय नवीन काय होत आहे त्याला पुढच्या म्हणजे त्याला जेव्हा रोजगार मिळवण्याकरता ज्या एन्व्हायरमेंटमध्ये त्याला जायचं आहे त्याची गोडी निर्माण करून घेणं, स्वतःचे स्किल सेट वाढवणं हा नक्कीच यामध्ये मूलभूत फरक करून यापुढे म्हणजे जेव्हा हा डिप्लोमाचा विद्यार्थी या हायस्कीममधनं बाहेर पडेल नवीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तेव्हा हा आणखी चांगल्या प्रकारे छाप पाडू शकेल असा मला ठाम विश्वास आहे. म्हणजे डिग्री होल्डर्सपेक्षाही पदविका अर्थात डिप्लोमा होल्डर्स हे प्रॅक्टिकल नॉलेजच्या दृष्टीनं आणि रोजगार किंवा नोकरी मिळण्याच्या दृष्टीनं डिप्लोमा कोर्सेस जास्त अनुकूल आहेत असं आपण म्हणू शकतो का? एक्झॅक्टली. कारण काय होतं, थेअरी हा कॉम्पोनंट महत्त्वाचे मूलभूत कॉन्सेप्ट समजण्याकरता महत्त्वाचा आहे, नो डाऊट अबाउट इट. परंतु त्याचं अप्लिकेशन जे आहे हा डिप्लोमाचा विद्यार्थी थेअरीसोबतच प्रॅक्टिकल नॉलेज घेत असल्यामुळे त्याचे कॉन्सेप्ट क्लिअर होत जातात. बरोबर. त्यामुळे तो अग्रेसर होतो. व्हेरॅज डिग्रीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तिथे विद्यापीठाच्या याच्यामध्ये नो डाऊट दे आर ऑल्सो गुड, परंतु तिथे थेरॉटिकल कॉन्सेप्ट जास्त आहे, प्रॅक्टिकलचा ओढा थोडासा कमी आहे. आता AICTE सुद्धा तिकडे इंटर्नशिप मॅन्डेटरी केलेलं आहे या शैक्षणिक वर्षापासून त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि काही ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ते एक सत्र पूर्ण त्यांनी आपलं उद्योगधंद्यामध्ये इंटर्नशिप केलेलं आहे. तर याचे परिणाम पुढच्या काळात नक्कीच एक पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाणारे ठरतील. पदविका अभ्यासक्रमांमुळे थोडक्यात तुमच्या बोलण्याचं सार असं आहे की 18व्या किंवा 19व्या वर्षीच विद्यार्थी हा नोकरीसाठी आणि एका चांगल्या पॅकेजच्या नोकरीसाठी सक्षम होतो असं आपण म्हणू शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे 10वी नंतर 3 वर्ष
मी तर असं म्हणेल, आमचं डिप्लोमाचं एक टॅगलाईन आहे, 10वी नंतर 3 वर्षाचा रोजगारक्षम बनवणारा एक अत्यंत चांगला आणि अग्रेसर अभ्यासक्रमात जर आपण चूज करायचं असेल तर पालक आणि विद्यार्थ्यांनी याचा नक्कीच विचार करायला पाहिजे. नॉट ओन्ली म्हणजे एम्प्लॉयबिलिटी तर वाढवतंच, एम्प्लॉयबल तर करतंच विद्यार्थ्यांना, पण त्यासोबतच तो डायरेक्ट सेकंड इयरच्या माध्यमातून इंजिनिअरिंगसुद्धा जाऊ शकतो. आणि तिथे सुद्धा जेव्हा डिप्लोमा प्लस डिग्री हा विद्यार्थी उद्योगधंद्यांमध्ये एक वेगळी पुन्हा छाप पाडतो. बरोबर. आपण म्हणतोय की पदविका अभ्यासक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी खूप लवकर उपलब्ध होतात, पण तरी पण आज एक गंभीर प्रश्न देशासमोर आहे की स्किल्ड लेबर्स आहेत, स्किल्ड अभियंते इंजिनियर्स आहेत, पण बेरोजगारी ही देशासमोर आहे. असं का होतंय? ही तफावत काय? एकीकडे स्किल्ड लेबर्स पण आहेत, दुसरीकडे औद्योगिकरण होतंय, तिसरीकडे बेरोजगारी पण मोठ्या प्रमाणावर आहे. हे काय विशेष आहे? काय झालंय की मधल्या म्हणजे शैक्षणिक वर्ष 8, 9, 9, 10, 10, 11 या दरम्यान एक आमच्या तंत्रनिकेतन आणि तंत्रशिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक डिमांड सप्लाय फार मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. म्हणजे सप्लाय साईड इतकी वाढली की त्यामुळे एक मीडियाकोर संस्था बऱ्याच कार्यरत झाल्या आणि या संस्थांमधनं विद्यार्थ्यांना मिळणारं ज्ञानसुद्धा त्याच लेवलचं होतं. आणि म्हणून अशा संस्थांमधून बाहेर पडणारा अभियंता त्याला एक नोकरीची समस्या म्हणा किंवा प्रॉब्लेम म्हणा ते उद्भवायला लागले. आणि आपलं काय निगेटिव्हिटी या माध्यमातून ओव्हरऑल एक अभियांत्रिकीकडे बघण्याची एक निगेटिव्ह वृत्ती तयार झाली, की समाजात म्हणा की उद्योगधंद्यामध्ये म्हणा दोन्हीकडे ती सुरू झाली. आणि त्या निगेटिव्हिटीमुळे हे आता जे सध्या आपण जे प्रश्न बघतोय ते मुळात ह्या निगेटिव्हिटीमध्ये दिसत आहे. परंतु अजूनही चांगल्या संस्थांमधल्या अभियंत्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पॉलिटेक्निकमध्ये तर अवस्था अशी असते की 3ऱ्या वर्षानंतर बऱ्याचशा उद्योगधंद्यांमध्ये प्लेसमेंट होतात, परंतु प्लेसमेंट घेऊन विद्यार्थी शेवटी काय करतोय की तो पालकांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटतं की नको, डिप्लोमा नंतर करिअर करण्यापेक्षा लेट मी परस्यू माय डिग्री एज्युकेशन अँड देन आय विल थिंक अबाउट जॉईनिंग द एम्प्लॉयमेंट. ही एक कुठेतरी समाजाची मानसिकता आहे, ती बदलणं गरजेचं आहे. आता उद्योगधंद्यांचा जर आपण विचार केला तर बरेचशा उद्योगांशी आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्यांचं असं सांगणं असतं की डिप्लोमा प्लस 2 or 3 years ऑफ एक्सपिरियन्स दे कन्सिडर इक्विव्हॅलंट टू डिग्री लेवल. बरोबर. म्हणजे त्याच्या मग मॅनेजर किंवा सिनियर मॅनेजर या लेवलला जर जायचं असेल तर हा डिप्लोमाचा कॅन्डिडेट सुद्धा तेवढाच डिग्रीवाल्यासोबत कॉम्पीट करू शकतो. क्या बात आहे सर. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा शिक्षणाच्या वाटा. ब्रेकनंतर शिक्षणाच्या वाटामध्ये तुमचं स्वागत. डॉक्टर विनोद मोहितकर सर आपल्यासोबत आहेत. सर, ग्रामीण भागात 50% जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात, पण ही जी मुलं आहेत, हे जे विद्यार्थी आहेत ते अनेकदा मागे पडताना दिसतात ॲज कम्पेअर्ड टू शहरी भागातल्या विद्यार्थ्यांच्या. असं का होतं? नॉर्मली हे जे स्टेटमेंट आहे आपलं, ते स्टेटमेंट पूर्णतः खरं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटत नाही. कारण सांगतो, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची जी अर्ज असते काहीतरी मला वेगळं करून दाखवण्याची, ही एक वेगळीच असते. बरोबर. आणि तुम्ही एक बघा, ग्रामीण भागातल्याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उद्योगधंद्यांना, भारतातल्या उद्योगधंद्यांना जो HR प्रोव्हाइड करण्यात येतोय तो मूलतः ग्रामीण भागातल्याच विद्यार्थ्यांच्या मार्फत जात असतो. आता व्हेअरॅज शहरी भागातल्या विद्यार्थ्यांचं जर बघितलं तुम्ही तर ते मोस्टली दे आर IT सेव्ही, IT आणि कम्प्युटर. म्हणजे इनफॅक्ट ब्रँच चूज करताना सुद्धा तो कल दिसतो आम्हाला. म्हणजे मेट्रो शहरातले जर विद्यार्थी असेल तर दे प्रिफर IT कम्प्युटर ब्रँचेस, आणि ग्रामीण किंवा डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत जर विद्यार्थी असेल तर ते बेसिक ब्रँचकडे आजही त्यांचा ओढा आहे. आणि यामुळे एक बेसिक अर्ज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मला काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून तो विद्यार्थी खरंच पुढे जातो. आणि शहरी भागातल्या ज्या विद्यार्थ्यांचं आहे ते आता समजा IIT बघा किंवा NIT बघा किंवा आमच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसचे COEP किंवा VJTIचे विद्यार्थी असेल तर ते बाहेर देशात जाण्याकडे त्यांचा मेन कल असतो. एक्झॅक्टली. पण याचा कुठे ना कुठे परिणाम ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या दर्जावर पडतो? टू सर्टन एक्सटेंट येस. कारण काय आहे की ग्रामीण भागातल्या संस्था इन्फ्रास्ट्रक्चर वाईज दे आर ओके, परंतु टू अट्रॅक्ट अ क्वालिटी फॅकल्टी इज अ मेजर कन्सर्न. कारण फॅकल्टीसुद्धा त्यांच्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करतात. फक्त एक आवर्जून इथे सांगतो की आम्ही म्हणजे MSBTमध्ये एक दरवर्षी
एक अकॅडमिक मॉनिटरिंग करतो सर्व संस्थांचं, त्यामधून सर्व संस्थांची गुणवत्ता ठरते आणि एक्सलंट पासून पुअर, एक्सलंट, व्हेरी गुड, गुड, सॅटिस्फॅक्टरी आणि पुअर. आणि जर पुअर संस्था आल्या त्या अकॅडमिक मॉनिटरिंगमध्ये तर आम्ही त्यांना शोकॉज नोटीस देऊन त्यांना सुधारण्याला एक संधी देतो. अदरवाईज आम्ही डिॲफिलेट करतो. दिस इज द मेजर टूल वी आर अडॅप्टिंग ॲट MSBT फॉर मेंटेनिंग द क्वालिटी स्टँडर्ड्स इन डिप्लोमा लेवल एज्युकेशन. ओके, पण शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागातल्या आणखी काय उपाययोजना करता येतील? मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मानसिकता बदलणं गरजेचं आहेच, नो डाऊट अबाउट इट. आता MSBT जे आहे ते आम्ही अक्रॉस म्हणजे थ्रूआउट महाराष्ट्र आमचंच ॲफिलिएशन प्रत्येक पॉलिटेक्निकला आहे. बरं, ऑटोनॉमस सोडलं तर ऑटोनॉमसला आम्ही इक्वॅलन्स देतो. आता तर मुंबईतली संस्था घ्या किंवा नाशिकमधली संस्था घ्या किंवा परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरमधली संस्था घ्या. आता कुठेही ह्या विद्यार्थी जर शिकत असेल तर त्याला डिप्लोमा जो आहे आणि मार्कशीट जी आहे ती MSBTचीच मिळते. बरं, त्यामुळे तो अक्रॉस पॅटर्न जो आहे आणि इम्प्लिमेंटेशन पॅटर्नसुद्धा जवळपास सारखा आहे. नो डाऊट शहरीकरणामध्ये काय आहे की ॲडिशनल कोर्सेस काही विद्यार्थी करू शकतात कारण ते रेडिली इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे त्यांच्याकडे. बरोबर. ग्रामीण भागात अशा ज्या ॲड ऑन कोर्सेस आहे त्या ॲड ऑन कोर्सेस उपलब्ध नसल्यामुळे तो पालक आणि विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो शहरी भागातल्या संस्थांकडे जास्त आहे. बरोबर. विद्यार्थ्यांचा विषय निघालाय तर एक गंभीर विषय आहे की कॉपी प्रकरण यामुळे शिक्षणाचा दर्जा खालवतोय, कीड लागली शिक्षण व्यवस्थेला किंवा या सगळ्या शिक्षण पद्धतीला. काय नेमकं चित्र आहे? हा कॉपी प्रकरण हा खरंच एक गंभीर विषय आहे. यामध्ये मूलतः एक समुपदेशन विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे. तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. काय आहे की विद्यार्थी जेव्हा परीक्षेला अपियर होण्याकरता संस्थांमध्ये परीक्षा केंद्रावर येतो तिथेच त्याचं पूर्ण चेकिंग होऊन त्याने समजा काही आणलं असेल किंवा लिहून आणलं असेल तर तिथे त्याचं पूर्ण चेकिंग होऊनच त्याला सोडलेलं पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं एक त्या परीक्षे केंद्रावर गेटमध्येच किंवा एक सुरुवातीलाच सांगणं गरजेचं आहे विद्यार्थी आणि पालकांना दोघांनाही की बाबा रे कॉपिंग केल्यामुळे हे असे दुष्परिणाम त्याचे होऊ शकतात. तुमचं पूर्ण करिअरच त्याचं म्हणजे वेठीस धरल्या जाऊ शकते किंवा एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. कारण कॉपी म्हटल्यानंतर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष अशी वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा आहे. चिटोरा असला, झेरॉक्स असली तर वेगळं किंवा काही एक म्हणजे प्रश्नपत्रिका बाहेर पाठवण्याचा प्रकार केला किंवा इनपर्सोनायझेशन करून माझ्या नावाने दुसऱ्याच कोणाला तरी परीक्षा द्यायला लावणं हा सुद्धा एक मोठा गंभीर प्रकार आहे. त्याला तर 3 वर्ष जवळपास जातात आणि ती पोलीस केस वगैरे होते म्हणजे आयुष्यातून उठण्याचा प्रकार होतो. हे जे दुष्परिणाम जर आपण विद्यार्थ्यांना आणि पालकांना जर व्यवस्थितरित्या सांगितलं आणि समुपदेशन जर केलं तर मला वाटते की या कॉपी प्रकरणामध्ये आपण थोडंसं बऱ्यापैकी आळा घालू शकू. आपण आता वेगवेगळे विषय हाताळले. एक तर कॉपी हाताळला, दुसरं म्हणजे रोजगारक्षम शिक्षण व्यवस्था हा एक कंगोरा आपण हाताळला किंवा प्रॅक्टिकल नॉलेज हाताळलं. या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करतो काय मूलभूत बदल होणं गरजेचं आहे? अभियांत्रिकी क्षेत्र असेल किंवा तंत्रज्ञान शिक्षण असेल, कशा प्रकारचे बदल अपेक्षित आहेत? सांगतो. काय आहे की बेसिकली एक इंजिनिअरिंग आपण अभ्यासक्रमाचा विचार केला तर त्याच्यामध्ये एक नॉलेज कॉम्पोनंट जो आहे तो कॉन्सेप्ट आपले क्लिअर करण्याच्या दृष्टीने त्याला एक थेरॉटिकल आस्पेक्ट्स एक मूलभूत गाभा जो आहे तो त्याला ज्ञान पाहिजेच. त्याच्यानंतर त्याचं अप्लिकेशन जे आहे, अप्लिकेशनचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्याला प्रॅक्टिकलच्या माध्यमातून ते अप्लाय करता आले पाहिजे. कुठलं म्हणजे मी थेरी जे शिकलो आहे ते कुठल्या प्रकरणात मी उपयोगात आणू शकतो, कसं लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स झालं ते कुठे लागू शकेल, इंडस्ट्रीच्या कुठल्या पार्टमध्ये. मी बेसिक सिमेंटचे 2-4 प्रकार असतात ते सिमेंट कुठल्या स्ट्रक्चरमध्ये कशा प्रकारचे मी वापरू शकेल. कॉन्क्रीटचे वेगवेगळे ग्रेड्स आहेत, ते वेगवेगळ्या ग्रेड्सचे कॉन्क्रीट मला कुठल्या स्ट्रक्चरमध्ये त्या ग्रेड्सचा परिणाम जाणवू शकेल आणि त्याची ड्युरेबिलिटी, स्ट्रेंथ हे कॉन्सेप्ट करू शकेल. तर ह्या एक इंडस्ट्री कनेक्ट जो आहे बरोबर, तो इन्स्टिट्यूट आणि इंडस्ट्री कनेक्ट हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. आणि ह्या इंटर्नशिपच्या माध्यमातून तो एक साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. नो डाऊट प्रिव्हियसली इट वॉज म्हणजे बोथ सेक्टर्स, इन्स्टिट्यूट म्हणा किंवा इंडस्ट्री म्हणा, दे वेअर वर्किंग इन आयसोलेशन. काही संस्थांमध्ये ते होतं, परंतु आता या आमच्या नवीन करिक्युलाच्या माध्यमातून एक युनिफॉर्मिटी असावी बरोबर हा आमचा उद्देश आहे आणि तो आम्ही व्यवस्थितरित्या इम्प्लिमेंटेशन करून
ह्या विद्यार्थ्यांना चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. थोडक्यात शिक्षण पद्धती आणि नोकरी किंवा इंडस्ट्रीची गरज यातली जी तफावत आहे ती कमी करण्याचा सध्या तुमचा प्रयत्न आहे. नक्की सर, याच विषयावर आपल्याला पुढची चर्चा कंटिन्यू करायची, मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा शिक्षणाच्या वाटा. ब्रेक नंतर शिक्षणाच्या वाटामध्ये तुमचं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपली चर्चा सुरू होती की इंडस्ट्रीची गरज भागवण्याच्या दृष्टीनं आजची शिक्षण पद्धती बदलते. ती काळाची गरज झाली आहे, कारण मध्यंतरीच्या काळात जसं तुम्ही म्हणालात 2010 नंतर अचानक बेरोजगारीचं संकट या सगळ्याच फील्डमध्ये आलेलं होतं. मग ही जी दरी आहे, ही जी तफावत आहे ती कमी करण्यासाठी कशाप्रकारे तुमचे प्रयत्न सुरू आहेत आणि कशा प्रकारचे परिणाम पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये दिसतील? काय, जो डिस्कनेक्ट इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूटचा जो पूर्वीच्या काळात होता तो आम्ही एक इंडस्ट्रीकडे जाऊन इंडस्ट्रीला आमच्या फंक्शनिंगमध्ये इन्व्हॉल्व करून, आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आयस्कीम आम्ही जो करिक्युला रिवाईज केलेला आहे त्यामध्ये इंडस्ट्री पार्टिसिपेशन मोठ्या प्रमाणात आहे. ते म्हणजे इंडस्ट्रीच्या सहभागानेच आम्ही हा करिक्युलम रिवाईज केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांचा फीडबॅक असू दे किंवा ॲक्च्युअल कंटेंट डेव्हलप करत असताना इंडस्ट्री एक्सपर्टचं इन्व्हॉल्वमेंट असू दे किंवा एक फ्रेमवर्क तयार करत असताना, म्हणजे आउटकम बेस्ड एज्युकेशन, उद्योगधंद्यांमध्ये विद्यार्थ्यांना जाऊन काय त्यांना रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी कुठल्या प्रकारच्या करायच्या आहे, त्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी येण्याकरता कुठल्या सब्जेक्टमध्ये काय पॅरामीटर असायला पाहिजे, हा अंतर्भाव आम्ही करिक्युलममध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये उद्योगधंद्याच्या एक्सपर्टनी आम्हाला मोलाची मदत केलेली आहे, मोलाचा ॲडवाईस दिलेला आहे. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार एक पुन्हा आणखी झालेलं आहे की आधी आमचा 100% आमच्याच परीक्षा व्हायच्या 100 मार्काच्या, आता ते कंटिन्युअस असेसमेंट नावाचा प्रकार केलेला आहे आम्ही. आणि त्यामध्ये 70% थेरी परीक्षा आणि 30% प्रॅक्टिकल 10+10+10, त्याला मायक्रो प्रोजेक्ट्स म्हणा किंवा म्हणजे कंटिन्युअस असेसमेंट म्हणा, हे पॅरामीटर त्याच्यामध्ये घेतलेले आहे. तर यामध्ये नक्कीच हा जो मुद्दा आहे तो इंडस्ट्रीना इन्व्हॉल्व करून घेण्याचा जो प्रकार आहे, त्यामुळे आणखी सांगतो, म्हणजे ज्या ग्रुपनी आमचं हे करिक्युलम तयार केलं त्या ग्रुपच्या बाहेर, ग्रुप व्यतिरिक्त इतर एक्सपर्टकडनं आम्ही ते व्हॅलिडेट करून घेतलं. आणि AICTE सुद्धा म्हटलेलं आहे की देअर शुड बी अ कंटिन्युअस इंडस्ट्री कन्सल्टेशन कमिटी फॉर द करिक्युलम रिव्हिजन. तर ही आमच्याकडे कोर्स कमिटी आहे, अकॅडमिक कमिटी आहे, हे आमचं रितसर स्ट्रक्चर आहे MSBTमध्ये अभ्यासक्रमाशी निगडीत. परंतु AICTEने जे सांगितलं ते सुद्धा आम्ही आमच्याकडे आधीच, त्या AICTEने सांगायच्या आधीच आम्ही इम्प्लिमेंट त्या आस्पेक्ट्समधनं करून हा जो करिक्युलम केलेला आहे तो इंडस्ट्रीला लागणारा करिक्युलम आहे. आणि म्हणून आपण जे म्हणताय तो डिस्कनेक्ट जो आता आधी होता तो हा डिस्कनेक्ट आम्ही तो कनेक्टमध्ये त्याचं रूपांतर करून याचे परिणाम पुढच्या 1-2 वर्षात, म्हणजे हा जो नवीन विद्यार्थी पास होईल तेव्हा त्याला नक्कीच स्ट्रक्चरच असं आहे की विद्यार्थी तावून सलाखून निघेल. नक्की. पण फक्त अभ्यासक्रम, आता आजच्या जी स्पर्धेची परिस्थिती आहे त्यात उपक्रमाचे नसतात, सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा आवश्यक असतो, सर्वाइव्ह करूच शकणार नाही विद्यार्थी, त्याच्यासाठी काय करता येईल? त्याच्यासाठी हा फार चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. एक म्हणजे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळच असं एक मंडळ आहे. मागच्या आम्ही 5 ते 7 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांकरता घेतोय. त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आहे. हा 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी जेव्हा जो प्रोजेक्ट, इट इज म्हणजे आपलं मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे, त्यांनी प्रत्येक म्हणजे विद्यार्थ्यांनी 3 किंवा 4च्या ग्रुपमध्ये एका टीचरच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट्स करायचे. आता त्या प्रोजेक्टची कॉम्पिटिशन आम्ही रिजनल लेवलला घेतो. आमचे 4 रिजनमध्ये आम्ही कार्यरत आहोत, मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद. तर यामध्ये जवळपास 60 ते 70 प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांचे प्रति संस्थेमधनं एक असं घेऊन त्याच्यामध्ये जे चांगले प्रोजेक्ट असतात ते म्हणजे उद्योगधंद्याच्या एक्सपर्टकडनंच आम्ही इव्हॅल्युएट करतो त्यांचं, आणि नंबर 1 आणि नंबर 2ला आम्ही पारितोषिक देतो. इन ॲडिशन टू दॅट ज्यांचं पेटंटेबल दिसतंय आम्हाला काही प्रोजेक्ट्स, तर त्या प्रोजेक्ट्सला पेटंटसुद्धा करण्याची सुविधा आम्ही मंडळाच्या माध्यमातून देतो. इन ॲडिशन टू प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आम्ही पेपर प्रेझेंटेशन घेतो, म्हणजे त्याच्याशीच निगडीत काही विद्यार्थ्यांनी टॉपिक निवडायचा, शोधनिबंध पेपर, येस, आणि पुन्हा क्विज कॉम्पिटिशनसुद्धा घेतो. तर या कॉम्पिटिशनमधनं एक विद्यार्थ्याचं जे कम्युनिकेशन स्किल आहे, प्रेझेंटेशन स्किल आहे, एक टेक्निकल ॲबिलिटीज आहे, ती वाढण्याकरता नक्कीच मदत होते. आणि त्यामुळे हा इन ॲडिशन टू करिक्युलम इम्प्लिमेंटेशन या 4-5 बाबींच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी हा सर्वांगीण विद्यार्थ्यांचा विकास होऊन तो एक चांगल्या प्रकारचा मॅनपॉवर, चांगल्या प्रकारचा HR
उद्योगधंदा करता देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक्झॅक्टली. याच्याच शी निगडीत एक प्रश्न की आज संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढ ही इंडस्ट्रीच्या दृष्टीने गरजेची आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने गरजेची आहे. आणि तुम्ही आत्ता जो मुद्दा सांगितलात की विद्यार्थ्याला त्या सगळ्या स्ट्रक्चरमधनं तुम्ही आत्ताच प्रिपेअर करताय, मग कशा प्रकारे बघता संख्यात्मक वाढ आणि गुणात्मक वाढ या विषयाकडे? मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे खरंच म्हणजे 2010-9-10च्या सुमारास जी संख्यात्मक वाढ मोठ्या प्रमाणात झाली, तर ती संख्यात्मक वाढ आता जी आहे, आता नाऊ दॅट इज बिंग स्टॅबिलाइज्ड. ओके. फिटेस्ट इज गोइंग टू सर्व्हाइव्ह हा मंत्र आहे. म्हणजे आजकाल पालक आणि विद्यार्थी हे दोन्ही इतके सजग झालेले आहे की त्यांना माहिती आहे की मला कुठे चांगलं शिक्षण मिळू शकेल, आणि संस्थांना सुद्धा माहिती आहे की आपण जर क्वालिटी दिली तरच आपल्याकडे विद्यार्थी आणि पालक येईल. अदरवाईज देर विल नॉट बी एनी टेकर्स फॉर दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट और फॉर दॅट पर्टिक्युलर कोर्स. बरोबर. म्हणून हा ज्या संस्थांमध्ये गुणात्मक बाबी बघतात विद्यार्थी आणि पालक, तिथेच आज ॲडमिशनची अवस्था बऱ्यापैकी आहे, चांगली आहे. अदरवाईज ओव्हरऑल ॲडमिशनचा सिनॅरिओ आजच्या डेटमध्ये चांगला नाही. आणि ही स्थिती आता आम्ही आणखी आमचे काही प्रयत्न आहे की एक MSBTचं ब्रँडिंग, हे मी आता एक टॅगलाईन तुम्हाला आपणाला सांगितलं की 10वी नंतर 3 वर्षाचा रोजगारक्षम बनवणारा जो अभ्यासक्रम आहे तो म्हणजे डिप्लोमा आणि डिप्लोमाचा आहे. इन ॲडिशन टू दॅट पुढची संधीसुद्धा शिक्षणाची उपलब्ध करून देणारा सुद्धा अभ्यासक्रम आहे. तर हे आम्ही सुद्धा एक ब्रँडिंग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु संस्थांमध्ये गेल्यानंतर त्यांना एक गुणात्मक बदल ज्या संस्था घडवू शकतील विद्यार्थ्यांमध्ये, त्याच संस्था टिकतील या स्पर्धेच्या जगात. अदरवाईज मीडिएकोर संस्था ऑलमोस्ट बंद होण्याच्या मार्गावर आहे. विद्यार्थ्यांसाठी पण तेच महत्त्वाचं आहे. विद्यार्थी आणि पालकांना कोणता सल्ला द्याल, कशा प्रकारे मार्गदर्शन कराल, कुठला मूलमंत्र द्याल? मी एकच म्हणेल की मूलतः विद्यार्थ्यांचा कल कुठे आहे ते बघायला पाहिजे. की मला एक इंजिनियर व्हायचं असेल तर वेदर आय एम इंटेंडेड टू डू फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, काय मला बेसिक आवड कशात आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्या बेसिक आवडीतून जर मी ब्रँच निवडली तर माझा पुढचा जो मार्ग आहे तो मला त्याच्यामध्ये एक गुणात्मक मी स्वतःच ॲड करू शकेल. अदरवाईज मी कोणीतरी सांगतंय म्हणून मी ब्रँच घेतली आणि मी काहीतरी करायचं आहे पुढे, दॅट इज नॉट गोइंग टू सॉल्व. आणि मला एक म्हणायचं आहे की 10वी नंतर 11वी-12वी नो डाऊट चांगला आहेच, परंतु 10वीतले जे पर्सेंटेज वाईज जर आपण बघितलं आता, तर प्रत्येक 60-70-80% पलीकडे आणखी म्हणजे नीट म्हणा, JEE म्हणा, नो डाऊट दॅट इज गुड, जायलाही पाहिजे. परंतु माझं खरंच तेवढं पोटेन्शियल आहे का? पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा ते गेज करणं गरजेचं आहे. आज 60-70% वाला विद्यार्थी किंवा 50% वाला विद्यार्थी NIT किंवा JEEला जात असेल तर आम्हाला प्रामाणिकपणे असं वाटतं की दे आर स्पॉइलिंग देअर 2 years. तेच विद्यार्थी म्हणजे 50 ते 70-75% विद्यार्थी जर यांनी हा डिप्लोमा एक ऑप्शन ठेवून जर इथे आले आणि यानंतर जर आपण एक रोजगार क्षमता वाढवून आयदर गो इन टू द वर्ल्ड ऑफ वर्क और परस्यू फर्दर इंजिनिअरिंग एज्युकेशन. नक्की सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात, मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी. शिक्षणाच्या वाटामध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन मान्यवरासह. तोपर्यंत नमस्कार.